तर मला व्हॉट्सअपवर किंवा कॉलवर मेसेजवरती भरपूर जण म्हणले की दादा आपला मार्केटला एक ट्रेंडिंग स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट चालू आहे, तर तो लवकरात लवकर घेऊन या, कारण का आता जन्माष्टमी आल्या, गणपती बाप्पांचा विषय आला आहे. तर चला फायनली आपण जाऊयात फोटोशॉपमध्ये आलो. आता आपण पहिल्यांदा साईज घेऊयात. आपल्या इंस्टाग्रामची आता एक ट्रेंडिंग साईज आल्या, आधी वापरली जात होती ती 4x5 500 रिझोल्यूशन, पण आता एक नवीन आल्या ती बघा. फाईलमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जायचं आहे, इथं इंचेस करून घ्यायचं आणि इथं चेंज करायचं आपल्याला 3x4 500 रिझोल्यूशन बघा. ओके, विड्थ 3, हाईट 4, 500 रिझोल्यूशन. त्याआधी सगळ्यात मेन म्हणजे इंचेस करून घ्यायचं आणि इथं ओरिएंटेशन उभं क्रिएट करा. त्यानंतर आता ही आपली साईज आली, कंट्रोल 0 करून सेट करा चांगल्या प्रकारे. आता आपल्याला जायचं आहे क्रोमला, बॅकग्राऊंड डार्क घ्यायला. कसं घ्यायचं आणि काय घ्यायचं नक्कीच सांगतो तुम्हाला. पिंटरेस्ट इथं सर्च करा. पिंटरेस्ट सर्च केल्यानंतर तुम्हाला यामध्ये एंटर केल्यानंतर एक कीवर्ड सर्च करायचा आहे. बघू शकता कसलं छान प्रकारे मटेरियल येते वर. तर ह्याला मटेरियल येण्यासाठी काही ट्रिक्स असतात, त्यावर पण नक्कीच आपण सविस्तर ट्युटोरियल आणू. तर इथं आपल्याला सर्च करायचं आहे डार्क पोस्टर बॅकग्राऊंड. तर डार्क पोस्टर बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर आपल्याला पहिलाच कोणता पण रिझल्ट तुम्ही घेऊ शकता. पहिलाच आपण रिझल्ट घेऊयात, बेस्ट लेवलचा छान दिसला आहे. ह्याला तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता, एक म्हणजे 3 डॉट्सवरनं डाउनलोड करून किंवा राईट क्लिक मारून कॉपी करून. ओके, तर त्यानंतर आता इथं आपण एडिटमधून पेस्ट करा किंवा कंट्रोल V मारला तरी येऊन जाईल. ओके, तर आता हे पॉईंट दिसण्यासाठी तुमचं शो ट्रान्सफॉर्म कंट्रोल्स ऑन असणं गरजेचं आहे बघा. आता आल्ट होल्ड करून या पॉईंटला तुम्हाला स्ट्रेच करायचा आहे. जर तुम्ही डायरेक्ट स्ट्रेच करायला गेल तर वन साईड स्ट्रेच होईल, आल्ट होल्ड करून गेला तर बरोबर मिडल टू मिडल राहील आणि प्रॉपर 4ही बाजू स्ट्रेच होतील. नक्कीच चांगल्या प्रकारे विषय आहे. तर जरा चांगल्या प्रकारे स्ट्रेच करा बेस्ट लेवलला. जी काय लाईट आहे तर ती मी जरा कडला घालू. त्याचं कारण म्हणजे काय की प्रॉपर मध्ये आपला जरा डार्क करायला की आपला टेक्स्ट इफेक्ट एकदम छान दिसेल. ओके, तर आता आपल्याला ही गोष्ट सेट झाल्यानंतर कंट्रोल 0 दाबा म्हणजे फिट स्क्रीन करा. तुम्ही व्ह्यूमधनं पण तुम्ही जी शॉर्टकट कॉपी फुल बघू शकता. त्यानंतर आता आपला जो काय आपण भाग घेतला आहे बॅकग्राऊंडचा विषय, तर याला कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचा आहे. राईट क्लिक मारून कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट, नाहीतर तुम्ही इथनं फिल्टरमधनं पण कन्व्हर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करू शकता. हे केल्यामुळे काय होतं की आपली जी काय इफेक्ट मारण्याची हिस्ट्री आहे, सिक्युरिटी आहे, तर ती संपूर्ण राहते. तुम्ही परत जर तुम्हाला चेंज करावं वाटलं तर नक्कीच करू शकता. आणि दुसरा फायदा म्हणजे काय की हे केल्यामुळं आपल्या इमेजची क्वालिटी फुटत नाही. तर आता आपल्याला ह्याला ब्लर मारायचा आहे. फिल्टर ब्लर गौसियन ब्लर. आता गौसियन ब्लर मारते वेळी इथे एक नियम आपण वापरायचा आहे, तो म्हणजे पहिल्यांदा त्याची काही रेडियस आहे तर ती 1000 करायची आणि त्यानंतर हळूहळू कमी करते यायचं. लय जण उलटं करतात की 1 पासून मग 10, 20, 30, 40 असं जातात, जेणेकरून मग ते प्रॉपर मनासारखं दिसत नाही. प्रॉपर एकदम फुल आपल्याला ब्लर इफेक्ट बघायला भेटला की चांगल्या प्रकारे गोष्टी सेट होतात. तर आपण एक 90-92 मारलाय, सेट केला आहे आणि बघू शकता इथं ही जी स्मार्ट ऑब्जेक्ट केल्यामुळे आपली स्मार्ट फिल्टरची हिस्ट्री पण आली, ज्याच्यावर तुम्ही डबल क्लिक मारून परत एडिट करू शकता. त्यानंतर याच्यावर आपल्याला एक नॉईज लावायचा आहे, एक एक्स्ट्रा लेअर घ्यायची आहे, एडिटमध्ये जायचं आहे, फिलमध्ये जायचं आहे, 50% ग्रे फिलअप करायचा आहे. इथनं तुम्ही करू शकता. मोड आपला नॉर्मल, ऑपोजिट प्लस 100 आणि त्यानंतर फ्रीजवर याला काय टिक मारायचं नाही, ओके करायचं आहे. त्यानंतर हे ओके झाल्यानंतर आता फिल्टरमध्ये जायचं आहे आपल्याला, नॉईज आणि ॲड नॉईज करायचा आहे बघा. त्यानंतर इथं 20-22 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. गौसियन आणि मोनोक्रोमॅटिकच ठेवा, त्याशिवाय तो बेस्ट रिझल्ट दिसणार नाही. ओके करा. त्यानंतर ह्याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे, ओव्हरले. त्यानंतर पुन्हा फिल्टरमध्ये जायचं आहे, पुन्हा आपल्याला जायचं आहे स्टायलाइजमध्ये आणि इथं इम्बोस करायचं आहे, जेणेकरून आपला जो काय हेवी नॉईज लागला असेल तर तो नक्कीच जरा मॅनेज होईल आणि बेस्ट आपलं बॅकग्राऊंड तयार झालं. आता येऊयात आपल्या टेक्स्टकडं. तर टेक्स्ट मारते वेळी श्रीकृष्ण जे काय आपलं टेक्स्टिंग आहे हे आता आपल्याला एकदम छान असं आपण फॉन्ट घेणार आहे. जसं की इथं जर तुमचं काही चेंज झालं असेल त्यासाठी आपल्याला विंडोमधनं कॅरेक्टर ओपन करावं लागणार आहे. हे कॅरेक्टर आपण ओपन केलं, तर ओपन केल्यानंतर यातमध्ये काही चेंजेस झाला असतील तर नक्कीच ह्या 4 लाईन्समध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं रिसेट कॅरेक्टर केला की सगळे रिसेट होऊन जाईल. त्यानंतर इथं फक्त आपला जो काय कलर आहे तर तो व्हाईट करा. त्यानंतर याला जरा वाढवा आणि इथनं आपण फॉन्ट चेंज करू शकता. आपण आता शिवा घेऊयात, छान असा फॉन्ट आहे, मलाही आवडतोय, तुम्हाला आवडतो की नक्कीच कमेंट करा. शिवा छान आपला बेस्ट फॉन्ट आहे. यामध्ये पहिल्यांदा आपण टायपिंग करून घेऊया. टायपिंग आता DG, इन्फिनिटी किंवा इतर बाहेर फॉन्ट्स असतील तर ते नक्कीच जरा प्रॉपर कोडिंग बेस्ड असतात, त्यामुळं त्याला एकतर म्हणजे चार्ट पार्ट पाहिजे किंवा बाहेरनं तुम्ही कोडिंग करून घेऊ शकता. याचं AMS कोडिंग असते, पण नक्कीच आपण डायरेक्ट म्हणजे टाईप करू शकतो. ते कसं करू शकतोय ते म्हणजे एकतर कीबोर्डनं करू शकताय, इंग्लिश कीबोर्डच आहेत चांगल्या प्रकारे, किंवा विंडोमध्ये जावा किंवा ग्लाइड्समध्ये जावा. ग्लाइड्स हे ऑप्शन प्रॉपर आपल्या टायपिंगसाठीच असते. ग्लाइड्स म्हणजे काय की जो काय आपला फॉन्ट असेल तर त्या फॉन्ट क्रिएट करते वेळी जेवढे काय प्रॉपर अक्षरं तयार केली असतील, संपूर्ण जोडाक्षर, संपूर्ण काना, मात्रा, वेलांटी ते सगळं त्यांनी दिलेलं असते तिथं. ओके, त्याचाच हा चार्ट असतो.
तर आता इथं जर तुमचा हा ग्लाइफचा भाग असा म्हणजे प्रॉपर वेगळा फॉन्ट दाखवत असेल, आपण जरी फॉन्ट घेऊन तरी एक प्रकारची काय आपली लेअर आहे त्याच्यावर टीवर एक क्लिक मारला ना की प्रॉपर संपूर्ण येऊन जाईल गोष्टी. ओके, डबल क्लिक मारून आपण बॅकस्पेस मारूयात आणि त्यानंतर आता इथं आपण चांगल्या प्रकारे टाईप करून घेऊयात. तर काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, के म्हणजे क येतील, पण काही गोष्टी श्री तीन माहीत नसते. त्यामुळे याला डबल क्लिक मारून इथनं आपण ए शिफ्ट आय याचं श्री केलं. त्यानंतर आता आपण काही गोष्टी स्वतःहून टाईप करण्याचा प्रयत्न करूयात. के म्हणजे क येते. आता क्रूसाठी आपल्याला पुन्हा एकदा ग्लाइफमध्ये जावं लागणार आहे. इथं क्रू आपलं तयार झालं. आता इथं डायरेक्ट तुम्ही श घ्यायला गेलात तर विषय काय होणार आहे, ती मिक्स होऊन जाणार आहे. त्यामुळे काय काम करायचं, एक स्पेस बार मारायचं. म्हणजे एक स्पेस मारला की तुम्ही पुढे जाताय आणि त्यानंतर मग इथनं श आणि नात आपल्याला भरायचं. एन दाबला तर बारकं नाही येईल, शिफ्ट एन दाबला तर मोठं नाही येईल आणि मग ते कंप्लीट करण्यासाठी ए दाबायचं. बघा, श्रीकृष्ण झालं छान प्रकारे. आता सगळ्यात मेन म्हणजे काय की एंटर मारून खाली लगेच टाईप करायला जाऊ नका, कारण का हा जो काय आपण कर्व घेतलाय क्रूच्या खालचा, तर हा आपल्याला मिक्स होऊन द्यायचा नाही आपल्या जन्माष्टमीमध्ये. ओके, मग ते कसं करायचं ते टेक्निक ती पण आपण बघणार आहे. तर पहिल्यांदा आपला मूव टूल सिलेक्ट करा, बरोबर जरा उगाच मिडलला घ्या चांगल्या प्रकारे. त्यानंतर आता श्रीकृष्ण जे काही लिहिलेलं आहे ह्याची आपल्याला कॉपी मारायची आहे. कशी कॉपी मारायची, लेअरमध्ये जायचं आहे, न्यूमध्ये जायचं आणि इथं लेअर वाया कॉपी, ही जी शॉर्टकट की आहे कंट्रोल जे बघा. ओके, हे केला की आपली कॉपी त्या शिफ्ट होल्ड करून घ्या खाली, कारण का ती सरळ लाईनमध्ये शिफ्ट होल्ड केल्यामुळे. ओके, त्यानंतर आता ह्याच्यावर आपण डबल क्लिक मारायचं. डबल क्लिक मारलं की प्रॉपर आता आपण एडिट करू शकतो कोणती पण गोष्ट. त्याला बॅकस्पेस मारा. त्यानंतर आता जे म्हणजे ज, ए म्हणजे ज कंप्लीट होतंय, एन म्हणजे बारकं न येतंय, एम म्हणजे म येतंय, ए म्हणजे म कंप्लीट होतंय, आता म आपल्याला वाढवायचा उच्चार, त्यामुळे पुन्हा एकदा ए. त्यानंतर जन्मा, आता श आपल्याला करायचा आहे. यस म्हणजे स येते, शिफ्ट यश म्हणजे श येते, पण हे श येत नाही, त्याचं वेगळं कोडिंग आहे ते आपल्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकताय. जन्माश, आता ट आपल्याला पाहिजे तर त्यासाठी टी म्हणजे त येते आणि शिफ्ट टी म्हणजे थ येते, पण इथं ओ दाबला तर ट येते. बघा, जन्माष्ट आणि एम ए आणि आय. आता आय दाबलं की दुसरी पहिली वेलांटी आल्या, शिफ्ट आय दाबला की दुसरी वेलांटी त्या. हे बघू शकता चांगल्या प्रकारे आपलं संपूर्ण आपण कोडिंग करून घेतले. आता ह्याचा पण मिडल प्रॉपर सेट करा. आता मिडल काढण्यासाठी ह्याला आणि ह्याला सिलेक्ट करायचं आणि मूव टूलमध्येच हे ऑप्शन्स असतात बघा इथं काही, त्यातलं तुम्ही चूज केला मिडलचं तर नक्कीच ते सेट होते. तर आता विषय कसा आहे की आपला जो काय टायपोग्राफी रूल आहे तर तो काय सांगतोय की प्रॉपर जेवढं तुमचं टेक्स्ट जवळ असेल तेवढं नक्कीच छान दिसेल. म्हणजे आता जन्माष्टमी हे जर जवळ असेल असं तर नक्कीच हे छान दिसणार. ओके, पण जे काय क्रूचा भाग आहे किंवा वेलांटीचा भाग आहे यामध्ये हा मिक्स होऊन चाललाय. मग आता हे कसं करायचं, काय काम आपण करू शकतोय, तर आता आपण जवळ तर घेतलंयच, नो प्रॉब्लेम. पहिल्यांदा आपण ह्याचं स्पेसिंग कमी करून घेऊया. जेवढं स्पेसिंग तुम्ही कमी करशील तेवढा आपला फॉन्ट हा छान दिसेल. म्हणजे काय व्हीए जे काय स्पेसिंग आहे हे 10 करूयात आपण. 10 केलं की -15 करूयात आपण. बघत कसं दिसते स्पेसिंग, छान 15 झालं श्रीकृष्णाचं. त्यानंतर आता जन्माष्टमीचं पण आपण कमी करूयात, 10 झालं. त्यानंतर आपण इथं टाईप पण करू शकतो डायरेक्ट 15 त्यानंतर हे पण जे काही स्पेसिंग असते आपल्या शब्दांमधलं ते पण कमी करा, नक्कीच छान दिसेल विषय. 75 पर्यंत आपण केलं. तर आता बघू शकता अजून नेक्स्ट लेवल आपलं म्हणजे काय टेक्स्ट आहे तर ते गेलंय. जो काय पहिल्यांदा टेक्स्ट मधला भाग आहे तर तो सेपरेट दिसण्यासाठी त्याला स्ट्रोक मारायचा आहे. तो स्ट्रोक नॉर्मल मारायचा नाही, तो स्ट्रोक सिलेक्ट मारायचा. तो कसा मारायचा स्ट्रोक, इथं तुमच्याकडे 2 लेअर आहेत बघा, श्रीकृष्ण आणि जन्माष्टमी. तर श्रीकृष्ण जी काय लेअर आहे आपली टेक्स्टची त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि जे काय टी आहे तर त्याला कंट्रोल होल्ड करून, आपल्या कीबोर्डवर कंट्रोल बटन असते बघा ते होल्ड करून त्या टीवर क्लिक मारला त्या लेअरच्या तर संपूर्ण स्ट्रोक सिलेक्शन ॲक्टिव्ह होते संपूर्ण कडनं. ओके, श्रीकृष्ण या टेक्स्टच्या डॉटेड सिलेक्शन आपलं ॲक्टिव्ह झाले बघू शकता. तर आता मग काय काम करायचं आहे, ह्याला एक्सपांड करायचं आहे. म्हणजे एक प्रकारे जे काही सिलेक्शन आहे बाहेरच्या साईडला जरा मला वाढवायचं आहे. कसं वाढवणार, सिलेक्टमध्ये जायचं सिलेक्शनच्या ऑप्शनमध्ये, नंतर मॉडिफायमध्ये जायचं आणि एक्सपांड म्हणायचं. एक्सपांड तुम्ही किती करू शकताय, 5, 6, 4 किती करा, काय अडचण नाही. जेवढा स्ट्रोक तुम्हाला जेवढं आपल्याला कटिंग थीम पाहिजे त्या थीममध्ये. इथं आपण 5 केलं 6 केलं तरी चालेल. ओके करा. आपलं संपूर्ण जे काय सिलेक्शन होतं ते जरा बाहेर जाईल आणि त्यानंतर म्हणजे काय जन्माष्टमी आपलं जे काही सेक्शन आहे त्याला आपल्याला लावायचं आहे प्रॉपर मास्क. आता मास्क तुम्ही 2 प्रकारे लावू शकता. एक म्हणजे नॉर्मल मास्क लावून त्याला कंट्रोल आय करू शकता, ही पण एक प्रोसेस आहेच, नो प्रॉब्लेम. पण प्रॉपर अजून एक प्रोसेस म्हणजे काय की मास्क लावते वेळी जर तुम्ही आल्ट होल्ड करून मास्क लावला की निगेटिव्ह मास्क लागते. आपल्याला निगेटिव्ह मास्किंग करायचं आहे, हा एक भाग तुम्ही समजून घ्या. ओके, तर आता आपल्याला टेक्स्ट इफेक्ट म्हणजे जेव्हा आपण स्ट्रोक इफेक्ट मारणार त्याकडे जायचं आहे. तर त्यासाठी ह्या गोष्टींना आपल्याला दोन्ही सिलेक्ट करून ग्रुपमध्ये टाकायचं. ग्रुपमध्ये टाकलं की आपला हा ग्रुप 1 आला. याला आपण नाव देऊयात ओरिजिनल. ओके, ओरिजिनल नाव दिलं. तर आता ही जी आपण कॉपी घ्यायची आहे, कंट्रोल जे करून कॉपी घ्या किंवा कॉपी कशी घेऊ शकताय, लेअर न्यू आणि लेअर वाया कॉपी. तर
तर आता जो काय ओरिजिनलचा वरचा जो कॉपी आला आहे बघा, हा पण जरा ऑफ करूयात आणि ओरिजिनलला आता आपल्याला जरा स्ट्रोक मारायचा आहे. तर प्रॉपर बघून घ्या केवढं मोठं केवढं बारकं आहे, तुम्हाला पहिल्यांदा सेट करून घ्या, त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आपण छान प्रकारे करूयात. स्ट्रोक कुठनं मारू शकतो आपण, एपेक्समध्ये जायचं आहे आणि इथं स्ट्रोकमध्ये जायचं आहे. बघा स्ट्रोक मारते वेळी इथं आपल्याला आता काही चेंजेस असतील तर त्यासाठी इथं बघू शकता स्ट्रोकचा भाग आहे. काही चेंजेस असेल तर ते इथं रिसेट डिफॉल्टनं रिसेट करून टाका, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आता इथं काय काय पाहिजे आपल्याला, पोझिशन आउटसाईड पाहिजे आहे, साईज आपण नंतर ॲडजस्ट करूयात, नो प्रॉब्लेम. पोझिशन आउटसाईड, त्यानंतर ब्लेंड मोड हा नॉर्मलच पाहिजे आहे, ऑपेसिटी फुल्ली 100 पाहिजे आहे, ओव्हरप्रिंट काहीची गरज नाही आहे, आपण हे सेपरेट घ्यावे. त्यामुळं त्यानंतर फिल टाईप कलर जो असेल, त्यानंतर इथं जो काही कलर आहे हा जरा व्हिजिबल असणारा दिसला ना प्रॉपर, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल की बाबा कसा स्ट्रोक बसाला आहे. तर इथं वाढवा प्रॉपर लेवलला तुम्ही. तर आता स्ट्रोक मारते वेळी तुम्हाला इथं फक्त सेटअप करायचा आहे 10, 15, 20, 25 जसं ज्या थीममध्ये. ओके 15 ते 25च्या दरम्यानच मारावं. तर इथं आपण 17, 18, 20 पर्यंत यायला तरी बेस्ट दिसतोय, बघू शकताय. पण आता स्ट्रोक मारल्यानंतर विषय काय होतोय की आपलं जे काय अक्षर आहेत त्यामध्ये जे काय अंतर होतं तर ते फिलअप झालेलं नाही आहे, तर ते आपल्याला मॅन्युअली फिलअप करायला पाहिजे. ते कसं करायचं, आता ही आपली ओरिजिनल इफेक्ट स्ट्रोकवाली जी काय लेअर आहे याला राईट क्लिक मारून मर्ज ग्रुप करून टाकायचं. मर्ज केल्यामुळे ते एक प्रकारे एका लेअरमध्ये येऊन जाईल. त्यानंतर मग आता आपला ब्रश घ्यायचा आहे आणि इथं राईट क्लिक मारून किंवा इथनं आपल्या हेडमध्ये जाऊन हा जो काय आपला ब्रश आहे हा हार्ड राऊंडचा करायचा आहे, म्हणजे एक प्रकारे 100. इथं तुम्ही साईज किती पण आता नॉर्मल छान छोटीच घ्या आणि जनरल ब्रशमधनं तुम्ही हा ब्रश घेऊ शकता आणि इथनं फिलअप करून टाका गोष्टी. चांगल्या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी फिलअप केल्या की मग आता याला आपल्याला टेक्स्चर लावायला आपण मोकळं झालो. आता मग टेक्स्चर कसं लावायचं आणि काय लावायचं असते ते पण नक्कीच बघत आपण. तर आता इथं या प्रॉपर आपण पुन्हा पिंटरेस्ट लावलोय, पिंटरेस्ट आल्यानंतर पुन्हा प्रॉपर इथं आपल्याला सर्च करायचं आहे कोणतं पण प्रॉपर तेच डार्क पोस्टर बॅकग्राऊंड सर्च केला, त्यामध्ये तुम्हाला भरपूर रिझल्ट दाखवतील, त्यामधलंही तुम्ही कोणतेही टेक्स्चर घेऊ शकता किंवा सेम हेच बॅकग्राऊंड तुम्ही वर कॉपी केला तरी चालेल. तर आता इथे या थीममध्ये आपल्याला काहीतरी युनिक रिझल्ट बघायला भेटला आहे, तर याला राईट क्लिक करूयात, कॉपी करूयात आणि बरोबर टेक्स्चर म्हणून आता आपण ह्याला यूज करणार आहे. कंट्रोल व्ही करायचा आहे आणि त्यानंतर शिफ्ट होल्ड करून याला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर याला मोठं करा. आता प्रॉपर टेक्स्चर लावण्याचा काही नियम आहेत, ते म्हणजे काय की आपलं जे काय पाठीमागचा भाग आहे हा फुल्ली झाकला गेला पाहिजे कॅनव्हासमध्ये. प्रॉपर बघायला गेलं तर टेक्स्चर त्या भरपूर टेक्स्टच्या वरच संपूर्ण पसरलेलं पाहिजे ह्या थीममध्ये. आणि लेअरमध्ये पण तोच नियम आहे की जे काय आपल्याला टेक्स्चर लावायचं आहे ज्याला टेक्स्चर लावायचं आहे त्याच्यावरच बरोबरची टेक्स्चरची लेअर पाहिजे, असा नियम आहे बघा. मग टेक्स्चरची लेअर आल्यानंतर इथं पण तीच थीम प्रॉपर पाठीमाग आहे त्याच्यावर आपण टेक्स्चर घ्यालोय आणि इथं पण टेक्स्ट प्रॉपर पाठीमाग आहे त्याच्यावरच आपण टेक्स्चर घ्यालो. याला राईट क्लिक मारायचा आहे आणि क्रिएट लिपिंग मास्कनं तुम्ही टेक्स्चर लावू शकताय. बरोबर इथनं पण तुम्ही लावू शकताय, लेअरमध्ये जाऊन क्रिएट लिपिंग मास्क बघू शकता, अल्ट कंट्रोल जी त्याचा शॉर्टकट आहे. ओके तर हे लावल्यानंतर प्रॉपर जरा तुम्ही ॲरो केनं इकडं तिकडं आपलं जे काही टेक्स्चर असेल तर ते सेट करू शकताय नक्कीच. तर आता ह्याला पण या टेक्स्चरच्या लेअरला पण राईट क्लिक मारून कन्वर्ट स्मॉड ऑब्जेक्ट करा किंवा फिल्टरमध्ये जाऊन कन्वर्ट स्मॉड ऑब्जेक्ट करा, जेणेकरून आपली सिक्युरिटी राहील. तुम्ही ब्लर विर इफेक्ट मारला जेवढे इफेक्ट तुम्ही मारताय ते नक्कीच सिक्युअर राहतील बघा. ओके त्यामुळे ब्लर गब्सन जर आता आपण याला मारायचा आहे तर आता प्रॉपर इथनं 0पासून तो इफेक्ट मारा. इथं जरा अपोजिट आपण करूयात नक्कीच ॲडजस्टमेंट. स्ट्रोकला आपण टेक्स्चर मारलोय त्यामुळं आपण 0पासून 26-25 पर्यंत आपण हे लावले. त्यानंतर याला जरा वाढवूयात आपण. नक्कीच हे आपण ब्लर मारल्यामुळे जरा एजेस असतील तर ते जरा ट्रान्सपरंट दिसालेत, त्यामुळे जरा वाढवली की साईज आल्ट होल्ड करून किती एजेस ट्रान्सपरन्सी निघून जाईल, बघू शकता. त्यानंतर आता जी काय आपण ओरिजिनलची कॉपी घेतलेली तर ती आता ॲक्टिव्ह करूया, जेणेकरून यामध्ये तुम्हाला संपूर्ण टेक्स्ट बघायला भेटेल. आता मग काय काम करायचं आहे, ह्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीला टेक्स्चर लावायचं आहे. टेक्स्चर कोणतं लावायचं आहे, पुन्हा पिंटरेस्टला या. पुन्हा इथनं तुम्ही नक्कीच गोल्डन पोस्टर टेक्स्चर तुम्हाला जे आवडतं, येलो ऑरेंज ते पण सर्च केलं तरी चालेल, पण गोल्डन पोस्टर टेक्स्चर हा बेस्ट रिझल्ट बघायला भेटतोय. गोल्डन पोस्टर टेक्स्चर नक्कीच फक्त टेक्स्चर घेते वेळी जरा ऑरेंज टोनचं घ्या, प्युअर प्रॉपर येलो असलं ना तर ते जरा बाद दिसते, त्यामुळे माझं मत आहे. बाकी आपली इच्छा. नक्कीच आता हे पण बघू शकता, छान आहे आपलं टेक्स्चर. आता टेक्स्चर लावते वेळी आपल्याला काही गोष्टी म्हणजे मेंटेन करायच्या आहेत, त्या म्हणजे काय की 2 प्रकारे टेक्स्चर लावलं जातं. एक म्हणजे संपूर्ण टेक्स्ट आता ग्रुपच्या वर संपूर्ण नेऊन दोघांना एकदमच लावलं जाते, हा पण एक नियम आहे, हा पण छान आहे, बघू शकताय. हा पण छानच आहे. असं तुम्ही संपूर्ण टेक्स्चर राईट क्लिक मारला क्रिएट लिपिंग मास्क, हे पण बेस्ट दिसतंय, पण नक्कीच ह्याची एवढी खासियत दिसत नाही. त्यामुळे याला काय काम करायचं आहे, आपल्याला सेपरेट 2 वेगवेगळं लावा. ओके आणि ते पण हाफ थीममध्ये लावला तरी चालेल. आता हाफ थीम म्हणजे काय आणि कशी प्रोसेस असते काय ते पण आता आपण बघूयात. या
जरा स्ट्रेच करून घेऊयात. त्यानंतर कंट्रोल J कंट्रोल T राईट क्लिक फ्लिप हॉरिझॉन्टल केला की पुन्हा फ्लिप होतं ते, पुन्हा इथं तुम्ही पुढे लावू शकता. ज्यांना कोणाला अवघड वाटत असेल ते नक्कीच नॉर्मली एकत्रित लावून टाका. ओके, क्लिप आणि क्लिप आल्ट होल्ड करून पण तुम्ही क्लिप करू शकता. आल्ट कंट्रोल G पण क्लिप करू शकता किंवा राईट क्लिक मारून क्रिएट क्लिप मास्कनं पण तुम्ही क्लिप करू शकता या गोष्टी. त्यानंतर आता जिथं आपण टेक्स्चर लावलं तिथं पुन्हा कंट्रोल J क्लिप करायचा आणि कंट्रोल T मारून खाली घ्यायचा आहे आपल्याला जन्माष्टमीला. ओके, हे आलं. नंतर पुन्हा आपण वरचं कंट्रोल J कंट्रोल T राईट क्लिक मारून पुन्हा खाली घ्यायचं आपल्याला. राईट क्लिक मारून क्रिएट क्लिपिंग मास्क करा आणि खाली घ्यायचं आहे. तर बघू शकता छान प्रकारे आपलं टेक्स्चर बसले. आता याला मग काय काम करायचं आहे, पहिली जर गोष्ट म्हणजे व्हायब्रन्स वाढवायचा आहे. व्हायब्रन्स सॅच्युरेशन जरा वाढवा जेणेकरून आपला कलर हा पुट्टावदार जरा तरी होईल. ओके, त्यानंतर मग आता आपल्याला जायचं आहे एक्सपोजरमध्ये, क्लिप करायचं आणि एक्सपोजर हेवी वाढवायचा आणि एकदम खतरनाक लेवलला जाते. बघू शकता टेक्स्चर जे काय आहे तर ते तुम्हाला इथं पुढे दिसायला. आय होप कळलं असेल, समजलं असेल. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ॲडजस्ट, ते म्हणजे जी काय ओरिजिनल कॉपी आल्या ज्याला आपण टेक्स्चर लावले त्याला जर आपल्याला इफेक्ट्स मारायचे. ओके, आता इफेक्ट्स कोणकोणता आणि काय मारायचे आहेत या बघूयात. पहिली तर गोष्ट म्हणजे इफेक्ट्समध्ये जाऊन ड्रॉप शॉट आपल्याला लावायचा आहे. जर काही चेंजेस असेल तर इथं रिसेट डिफॉल्ट करा, त्यानंतर इथं नॉर्मल करा आणि त्यानंतर इथं प्रॉपर आपली ऑपेसिटी 100 करा. त्यानंतर इथं साईज वीज सगळं 0 करून घ्या. पहिल्यांदा 90 डिग्री आपला पाहिजे. यूज ग्लोबल लाईट हे ऑफ पाहिजे, हे कधी ऑन नको. आणि त्यानंतर मग डिस्टन्स हळूहळू वाढवा त्या चांगल्या प्रकारे. त्यानंतर मग ऑपेसिटी हळूहळू कमी करा, जसं तुम्हाला मॅनेज वाटते बऱ्यापैकी वाटते त्या दृष्टिकोनातून त्यानुसार ठेवू शकता. हा झाला आपला ड्रॉप शॅडो. त्यानंतर आता आपल्याला मारायचा आहे तो म्हणजे बिवेल इम्बोस. आता बिवेल इम्बोस मारण्याचे दोन प्रकार, एक म्हणजे आतनं मारू शकता, एक म्हणजे बाहेरनं मारू शकता. तर रिसेट डिफॉल्ट करा आणि बाहेरनं मारला तरी चालेल. इथं काय काम करायचं आहे, स्टाईलला आउटर बिवेल ठेवायचा आहे. त्यानंतर इथं डेप्थ आपली वाढवायची आहे जरा हेवी, डार्कनेस करून घ्या तुम्ही जरा. त्यानंतर अप, त्यानंतर इथं साईज बऱ्यापैकी लेवलला स्ट्रोकच्या बाहेर जाता कामा नये, आतच राहू दे. त्यानंतर मग इथं फेमस शेडिंग आहे ती म्हणजे 90/30 हे वालं. इथं जर तुमचं काही चेंजेस असेल तर ते रिसेट डिफॉल्ट करून घ्या, चेंजेस करून घ्या. त्यानंतर इथं ग्लॉस कॉन्ट्रास्ट ठेवा, नाहीतर तुम्ही कॉन्ट्रास्ट चेंज केला तरी नक्कीच तुम्हाला युनिक रिझल्ट्स बघायला भेटतील. ट्रायअप करा, बेस्ट रिझल्ट आहे या थीममध्ये पण. मग आता काय काम करायचं आहे, फक्त तुम्ही लाईट कलर कोणता पण घ्या जरा उगच, आणि ह्याचं जर ब्लेंड मोड तुम्ही कलर डॉट तंत्र केला तर ते रिफ्लेक्शन एकदम बेस्ट येते बघा. ओके, आपली इच्छा त्यानुसार तुम्ही नक्कीच करून घ्या, बेस्ट दिसते. तर हे झालं. ओके, अशा प्रकारे आपलं ऑलरेडी टेक्स्ट दिसाले. तरी पण आपण ह्याला अजून एक गोष्ट लावणार आहे ती म्हणजे इनर ग्लो किंवा इनर शॅडो लावला तरी चालेल, बेस्ट दिसेल. तर आपण इनर ग्लो लावूयात. इनर ग्लो लावल्यानंतर एकदम छान असा स्ट्रोक इफेक्ट येतो. ह्याला रिसेट डिफॉल्ट करायचा आहे, म्हणजे रिसेट करायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला कलर डॉच करायचा आहे, त्यानंतर ऑपेसिटी हेवी करायची आहे. आता तात्पुरतं आपल्याला दिसण्यासाठी आपण जरा तात्पुरतं ब्लॅक कलर करूयात, जरा ग्लिच आहे आपल्या ॲडोबीला त्यामुळे. साईज वाढवूयात, नॉर्मल जरा करून घ्या तात्पुरतं. साईज बऱ्यापैकी लेवलला वाढवायची. जो काय आपला चोक सेक्शन आहे जरा उगच लाईट करूयात जेणेकरून आपलं जे काय आपण मारवलं ते दिसेल. चोक सेक्शन आहे तर ते जरा डार्क करायचं. चोक सेक्शन आपण वाढवत गेलो की एकदम ते शार्प होत जाते बघा. ओके, जे काय एज आहे तर ते जेवढं वाढवू तिला चोक तेवढं. साईज जेवढी साईज बऱ्यापैकी लेवलला ॲडजस्ट करा तुम्हाला वाटते ती. आणि त्यानंतर मग इथं पुन्हा आणि जो का आपला लाईट कलर येतो तो सेट करायचा आहे. आणि त्यानंतर इथे याचा ब्लेंड मोड चेंज करायचा आहे कलर डॉजला. आणि त्यानंतर ओके केला की तुम्ही बघू शकताय कसलं खतरनाक नेक्स्ट लेवल आपलं जे काय आहे मुद्दा तर तो दिसायला आहे. बाकी पुन्हा जरा मी ॲडजस्ट करण्यासाठी बिवेल इम्बोसमध्ये जातो. नक्कीच जरा इथनं तुम्ही जर जी ऑपेसिटी वाढवला तर नक्कीच जे काय आपलं बाहेरचं रिफ्लेक्शन आहे ते अजून नेक्स्ट लेवलला वाढेल. आणि बघू शकताय टॉपचा मुद्दा झाला आहे आपला. बाकी भरपूर काही गोष्टी अजून ह्यात तुम्ही करू शकताय. नक्कीच ह्याला जरा उगाच स्ट्रोक लावला प्रॉपर बाहेरून किंवा आतून नक्कीच या थीममध्ये. आणि याचा ब्लेंड मोड जर तुम्ही चेंज केला कलर डॉज लिनियर डॉज तरी ते छान दिसते. फक्त त्याची ऑपेसिटी 0 पण जरा बऱ्यापैकी लेवलला वाढवत जाऊ. आणि ओव्हर प्रिंट ठेवा जेणेकरून ते सगळ्यात बॅकला जाईल. ओके, हा नेम फक्त लक्षात घ्या आणि ओके करा. अजून तुम्ही बघू शकताय म्हणजे नेक्स्ट लेवलला कोणतीही गोष्ट नेण्यासाठी हा उपाय बेस्ट आहे बघा. त्यानंतर फक्त जे काय आपण पाठीमागचे टेक्स्चर लावलोय त्याला आपण जो काय आपण आपला नॉईजचा भाग घेतलाय तो जर लावला नेऊन ह्याच्याबरोबर वर टाकला आणि क्लिप केला तरी पण ते एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट स्ट्रोक बघायला भेटेल. त्यानंतर फक्त लास्ट आणि बेस्ट मुद्दा म्हणजे काय की आपला जो काय हा ओरिजिनल भाग आहे टेक्स्चरचा म्हणजे टेक्स्टचा आपण घेतलेला त्याला आपल्याला लेफ्ट आणि राईटला शॅडो लावायचा. इफेक्ट्समध्ये जायचं, ड्रॉप शॅडो म्हणायचं आणि त्यानंतर रिसेट डिफॉल्ट करा. त्यानंतर इथं नॉर्मल आपल्याला करायचा आहे. इथं आपला ह्या टेक्स्टवरचाच कलर चूज करायचा आहे. जरा उगाच ऑरेंज टोन घ्या.
त्यानंतर आता इथं आपली ऑपेसिटी 100 असणं गरजेचं आहे, यूज ग्लोबल लाईट ऑफ असणं गरजेचं आहे, त्यानंतर साईज आपली 0 असणं गरजेचं आहे, अँगल चेंज पहिल्यांदा ठेवायचा शिफ्ट होल्ड करून 0, त्यानंतर जरा उगाच आपला साईजचा भाग वाढवा, डिस्टन्स म्हणू शकता त्याला तुम्ही एक 5-6 पर्यंत, ओके, जरा लेफ्ट आणि गेल, ओके. त्यानंतर इथं कोणत्याही ज्याच्या पुढं प्लसचा ऑप्शन आहे ते तुम्ही कितीदाही टेक्स्ट घेऊ शकता. तर ड्रॉप शॅडोच्या पुढं पण आपण एक एक्स्ट्रा प्लसवर क्लिक मारलं की त्याची कॉपी निघत्या. त्यानंतर ह्याचा फक्त अँगल ऑपोजिट करायचा आपला, जो 0 आहे शिफ्ट होल्ड करून 180 केला की ते ऑपोजिट बसतोय बघा प्रॉपर. आणि त्यानंतर मग ऑपोजिट साईडला पण आपला स्ट्रोक टेक्स्ट इफेक्ट लागतोय, नक्कीच डन. नाहीतर मग अजून एक ड्रॉप शॅडो लावला खाली म्हणजे आउटसाईडला, ते पण बेस्ट दिसेल. इथं फक्त सरळ करा उभं, त्यानंतर इथं नॉर्मलच असू देईल, इथं आपला कलर करा ब्लॅक, डिस्टन्स वाढवा आणि त्यानंतर इथं साईज वाढवा, म्हणजे 3D लुकअप असा बेस्ट लेवलचा येईल. नक्कीच आय होप तुम्हाला कळालं असावं, कसं वाटलं नक्कीच कळवा. जे काय बॅकग्राऊंड आहे जरा लाईट आपण जरा घेतली, त्यामध्ये लाईटमध्ये जरा अजून बऱ्यापैकी लेवलला दिसू शकते आपलं टेक्स्चर बघू शकते, ओके डन. तर एकदम छान असं कोरीव कामागत बेस्ट लेवलचं आपलं स्ट्रोक टेक्स्चर इफेक्ट लागलाय. नक्कीच कसा वाटला कमेंट करा. बाकी राहिला विषय भावना आपल्या क्लासचा, तर आपली डेट फिक्स झाला तुम्हाला माहिती आहे 7 सप्टेंबर, पुढच्या महिन्यातली 7 तारीख, म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी लगेच डेट आपली 7 तारीख आहे. पण एवढं फास्ट ॲडमिशन वाल्यात, एवढं तुम्ही भरमसाठ ढीक प्रेम दाखवलाय, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद भावांनो. तर आपला तुम्हाला क्लासचं स्वरूप माहितीच आहे, 20-22 दिवसांचा ऑनलाईन क्लास असतोय, रोज संध्याकाळी 7 ते 8:30, 1.5 तास प्लस यावेळी आपला क्लास होतोय. जो क्लास होईल त्याचं डेलीचं रेकॉर्डिंग पण भेटणार, ते तुमच्याकडे कायमचं राहील, बघून प्रॅक्टिस करू शकताय कधीही केव्हाही. त्याचबरोबर तुम्हाला आपल्या क्लाससोबत 3 सॉफ्टवेअर भेटतात, फोटोशॉप, इलिस्ट्रेटर, फिल्मोरा. त्यासोबत 50 ते 55 GBचं मटेरियल डाटा भेटतोय क्लास झाल्यानंतर PhD टिप फाईल स्वरूपात. आणि क्लास सुरू असताना भरपूर वेगळं मटेरियल भेटते, फॉन्ट्स, प्रीसेट, ब्रशेस, एक्सेन्स, हा डाटा वेगळा आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी आणि सर्टिफिकेट पण भेटेल. फोटोशॉप जे मेन सॉफ्टवेअर आहे ते बेसिक ते ॲडव्हान्स शिकून पहिलं 5-6 दिवस त्यात सगळ्या प्रकारची डिझाईन आहेत, बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, कमर्शियल डिझाईन, डिजिटल पेंटिंग, अल्बम डिझाईन, सिनेमॅटिक डिझाईन, ऑल टाईप, सगळे ऑल टाईप तुम्हाला इथं फोटो दिसाल्यात. Adobe Illustrator जे दुसरं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये टायपोग्राफी, कॅलिग्राफी, लोगो, मटेरियल सेपरेशन हा भाग असतोय. आणि फिल्मोरामध्ये व्हिडिओ एडिटिंग आणि व्यावहारिक गोष्टी, असा टॉपचा आपला सिक्वेन्स आहे शेड्यूलचा, बघू शकताय. तर नक्की ज्याची फी आहे एवढ्या सगळ्या गोष्टी देऊन 3600 रुपये तुम्हाला इथं फोटो दिसाल्या. जर ॲडमिशन करायला तर वर तुम्हाला नंबर दिसला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूया, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. बाकी ज्यांना कोणाला मोबाईलचा क्लास पाहिजे आहे, हा मोबाईलचा क्लास ज्यांच्याकडे PC लॅपटॉप अवेलेबल नाही त्यांच्यासाठी नक्कीच एकदम टॉपचा क्लास साबित होऊ शकतो. म्हणजे काय विषय काय आहे की हा मोबाईल ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईनचा क्लास आहे, म्हणजे हा रेकॉर्डेड क्लास भेटतोय का, म्हणजे गेल्या काही महिन्यात आपली ऑलरेडी बॅच झाल्या मोबाईलची, तर तोच रेकॉर्ड केला आहे आणि तोच रेकॉर्डेड क्लास तुम्हाला भेटेल. तो विषय कसा आहे की एक व्हिडिओ 1.5 तासाचा, असं त्यात तुम्हाला 25 दिवसांचा जो क्लास झाला आहे तर तो एकदम व्हॉट्सअपला भेटतील 25 व्हिडिओच्या स्वरूपात. त्यात तुम्हाला तुमच्या नावाची कॅलिग्राफी, सर्टिफिकेट, मटेरियल, ॲप्स, 25 व्हिडिओज 3 सगळे भेटतील. त्यामध्ये बर्थडे, वेडिंग, इलेक्शन, पॉलिटिकल, अल्बम डिझाईन, डिजिटल पेंटिंग, सणवार जयंतीच्या काही डिझाईन्स असतील, किंवा बेसिक ॲडव्हान्स कॅलिग्राफी असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल, व्यावहारिक गोष्टी असतील, अशा भरपूर काही, जसं की फोटोपिया, पिक्सल लॅब, इन्फिनिट पेंटर, लाईटरूम, व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन वेगळे आहेत आणि एक्सटर्नल ॲप्लिकेशन भरपूर आहेत. आणि भरपूर काही बरंच काही शिकवलं जे आम्ही आता इथं कव्हर केलं नाही. अशा भरपूर काही गोष्टी त्यामध्ये पण टॉपचा विषय आहे. त्यामुळे नक्कीच जर कुणाला मोबाईलचा क्लास पाहिजे असेल रेकॉर्डेड लगेच भेटतोय, ते नक्कीच 1500 रुपयेवर तुम्हाला फी दिसाल्या, वर तुम्हाला नंबर पण दिसाला, यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात, त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता. पेमेंट आले की लगेच तुम्हाला क्लास भेटून जातो, ओके डन. तर नक्कीच कुठला क्लास पाहिजे डन करा आणि नक्कीच लगेच कॉन्टॅक्ट करा. भेटा लवकरच आपण एकदम चांगले आहे विषयावर ना व्हिडिओमध्ये तोरबाय काळजी घ्या. टेक केअर, लव यू ऑल, टेक प्रेम, बाय, धन्यवाद.